आत्मा मालिक संकुल नेहमीच आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच सैन्य दलातील करिअरसाठी प्रोत्साहन देत आलंय। याचंच यंदा पुन्हा एकदा समाधानकारक फलित मिळालं असून आत्मा मालिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रातील 3 विद्यार्थ्यांची अनुक्रमे वायुसेना व नौदलात निवड झाली आहे। ही विद्यार्थ्यांची निवड होणं म्हणजे त्यांच्या कष्टाचं फळ असून संस्थेनं दिलेलं शिस्तबद्ध, दर्जेदार व मार्गदर्शक प्रशिक्षणाचं मोठं यश आहे। भारतीय सेना दल ही जगातील सामर्थ्यवान व तंत्रज्ञान संपन्न सैन्य दलापैकी एक मानलं जातं। त्यामध्ये प्रवेश मिळवणं हे प्रत्येक इच्छुक तरुणाचं स्वप्न असतं आणि या स्वप्नपूर्तीसाठी आत्मा मालिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र सातत्यानं योग्य दिशा व कठोर परिश्रमाचे संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजवत आहे। निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये चिरंजीव कोठुळे ओम, राहणार चांदेगाव, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर यांची भारतीय वायुसेनेमध्ये निवड झाली आहे। तर कॅडेट कृष्णा बढे आणि कॅडेट ऋषिकेश कोटकर यांची भारतीय नौदलात SSR सिनियर सेकंडरी रिक्रूटमध्ये निवड झाली आहे। अर्थात हा आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा क्षण आहे। देशसेवेच्या मार्गावर पुढे जात असताना आपल्या विद्यार्थ्यांनी कर्तव्य, शिस्त आणि मेहनतीच्या जोरावर ही संधी मिळवली आहे। भारतीय वायुसेना आणि नौदलामध्ये प्रशिक्षण घेऊन ते राष्ट्राच्या सुरक्षेसाठी योगदान देणार आहेत। या विद्यार्थ्यांनी कुटुंबाचं नाव उज्ज्वल केलंय, सोबतच राज्यातील सर्व तरुणांसाठी प्रेरणादायी आदर्श उभा केलाय। त्यांच्या यशामुळे अनेक तरुणांना संरक्षण दलात प्रवेश घेण्यासाठी नवी उभारी मिळणार आहे। या विद्यार्थ्यांना भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख निवृत्त सैन्य अधिकारी साईनाथजी वरपे सर, निवृत्त आदर्श सैनिक सुधीर नाकाडे, प्रवीण पटारे, हेमाकांत पाटील, चेतन गिरमे सर आणि इतर मिलिटरी इन्स्ट्रक्टर यांचं मार्गदर्शन लाभलंय। या यशाबद्दल आत्मा मालिक संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब म्हणाले, परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलींचे आशीर्वाद, शिस्त, परिश्रम आणि योग्य मार्गदर्शन यांच्या जोरावर यश नक्कीच मिळतं। याची प्रचिती आत्मा मालिकच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिली आहे। सर्व विद्यार्थ्यांचं त्यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। प्राचार्य तसेच प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन केलं आहे। विद्यार्थ्यांच्या आईवडिलांनी व परिसरातील नागरिकांनीही त्यांचा सत्कार करून अभिमान व्यक्त केला आहे। निवड झालेल्या या तिघांमुळे आत्मा मालिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राचा नावलौकिक अधिक वाढला असून भावी पिढ्यांसाठी हे यश निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे। आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकम ठाण।